आज मी आले डॉक्टर के.डी. शेंडे इंग्लिश मीडियम स्कूल उमरगा. तर हा ब्लॉग मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉगमध्ये मी काय काय बनवणार आहे शेवटपर्यंत. तुम्हाला माहिती आहे प्रमोशन करण्याचं काम खूप अवघड असतं. सकाळपासून मी काही खाल्ले सुद्धा How are you feeling? आणि व्हिडिओ काढताना किती काही सण करावं लागतं की तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की. तो व्हिडिओ काढून आम्हाला परत जायचं होतं कॅफेला आणि डीमार्टला. मग आम्ही तिथून रिक्षा बुक केली आणि निघालो. आधी डीमार्टला जायचं होतं, पण आमचं अचानक ठरलं की आपण पहिल्यांदा कॅफेला जायचं. मग आम्ही कॅफेमध्ये गेलो. कॅफेमध्ये गेल्यानंतर मी मेन्यू कार्ड बघितलं आणि त्याच्यामध्ये काय मेन्यू होतं आणि मला खायची होती मॅगी. म्हणजे आम्ही जेवण करून गेलो होतो, मग मला फक्त मॅगी खायची होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी माझी पेमेंट झाली होती. म्हणजे आम्ही ज्या प्रमोशनसाठी गेलो होतो त्याने लगेच आम्हाला पेमेंट केली होती. आणि कसं एक्साइटमेंट असते ना, म्हणजे कॅश हातात आलं की असं वेगळीच. आणि हे पैसे घेऊन मला डीमार्टला पण जायचं होतं, हे मी विसरलेच. मग आम्हाला त्या कॅफेमध्ये ना 2-3 मुलं होती. म्हणजे ते असंच नाही का, लहानपणी आपण जातो असं फिरायला वगैरे कॅफेमध्ये खायला. आणि ती आले होते असं, म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये होते. मग ते आले होते आणि तिथं ते खूप एन्जॉय करत होते. पदार्थ मागवायचं, खायचं, त्यांचं मस्त चालू होतं. मग मी त्यांना काही गोष्टी बोलल्या आणि ते हसत होते. आणि मी विचारलं की इंस्टाग्रामला आहात का, तर त्यामधला एक मुलगा म्हणत होता की तुम्ही मला फॉलो केलेलं ना. तर त्या गोष्टीला आम्ही हसलो, कारण त्याला ॲक्च्युली असं वाटलं असेल ना, म्हणून तो बोलला. मग आम्ही तिथे खूप मज्जा केली. त्याने पण मला म्हणजे असं सगळ्या गोष्टी विचारत होत्या, मी पण त्यांना सांगत होते. मग ते लोक पण असं एक्सायटेड होते की मला क्वेश्चन विचारायला, आणि मी पण त्यांना विचारत होती. मग त्यांनी बऱ्याच वेळा आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग ते गेले. तेवढे पैसे स्विमिंग पूल झालं तुम्ही बघ. चांगलं लाईफ एन्जॉय करतात ते लोक. आणि ते मला विचारत होते दीदी तुझ्या आयडीचं नाव काय. मग मी ना दादाच्या आयडीचं नाव सांगितलं. त्यांना म्हणत होते की आकाश मुळे आयडीला फॉलो करा. मग ते लोक हसत होते. मग तिथं गप्पा झाल्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला. तिथून खरेदी चालू झाली आमची. त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मला जे काही घ्यायचं होतं ते मी घेतलं. आणि त्यामध्ये दादाचं आमचं चालू की व्लॉग बनवायचा, तर व्हिडिओ काढावा लागणार. त्याच्यामध्ये मम्मीचा कॉल आला. मग मम्मीला विचारत होती की काय घ्यायचं, घरामध्ये काय लागणार आहेत त्या गोष्टी. मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी घेतल्या आम्ही. तिथे बराच वेळ लागला.